नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण ऐकतोय जान्हवी भाग 39. जान्हवी बराच वेळ मोहनच्या घरी थांबलेली होती. गप्पा गोष्टींमध्ये वेळ कसा गेला ते कळलेच नाही. आता संध्याकाळ पण व्हायला लागलेली. जान्हवीने ड्रायव्हरला फोन करून बोलवून घेतले. सर्वांचा निरोप घेऊन जान्हवी आपल्या घरी निघाली. घरी पोहोचायला तिला रात्र झाली. मावशी तिची वाट बघत बसलेल्या. यश तिच्याकडे धावतच आला. तिने यशच्या गालावरून प्रेमाने हात फिरवला आणि त्याला चॉकलेट खायला दिले. जेवण झालं का तुझं? जान्हवी यशला म्हणाली. नाही, आई आणि आजी थांबले ना तुमच्यासाठी, मग मीही थांबलोय, यश म्हणाला. त्या दोघी मोठ्या आहेत ना म्हणून थांबतात. तू छोटा आहेस, लवकर जेवायचं आणि लवकर झोपायचं, जान्हवी म्हणाली. नाही, मी पण मोठा झालोय ना आता, यश म्हणाला. कधी झालास मोठा? जान्हवी त्याच्याकडे बघत म्हणाली. हे काय, आजच तर मोठा झालो, यश निरागसपणे म्हणाला. हो का, बघू किती उंची वाढली ते, जान्हवी म्हणाली. हे काय, एवढा मोठा झालोय ना, तुमच्यापेक्षा पण मोठा, यश स्टूलवर उभा राहत म्हणाला. यश, काय चाललंय तुझं, असं वागतात का, सुनंदा त्याला रागवत म्हणाली. अगं लहान आहे सुनंदा तो, वयच आहे त्याचं मस्ती करायचं, आणि छान बोलतो मिठ्ठूसारखा. मला आवडतं त्याचं बोलणं, जान्हवी म्हणाली. फ्रेश होऊन या ताई तुम्ही, मी कॉफी आणते तुम्हाला. कॉफी नको, आता जेवणच करूया थोड्या वेळाने, तोपर्यंत यशला भरव. दमला असेल तो मस्ती करू, जान्हवी हसत यशच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली. आणि फ्रेश व्हायला निघून गेली. आई, मी कुठे मस्ती करतो ग, ऐकतो ना मी तुझं सर्व, यश सुनंदाला विचारत होता. हो रे, तू तर माझं शहाणं बाळ आहेस ना. चल आता खाऊन घे, नाहीतर झोपून जाशील न जेवताच, सुनंदा म्हणाली. तू भरवणार असशील तरच जेवणार मी, यश गाल फुगवून म्हणाला. आत्ताच तर मोठा झालो म्हणून सांगत होतास ताईंना, आणि आता लहान मुलासारखा हट्ट करत आहेस, यश गाल फुगवून बसला. सुनंदा त्याच्यासाठी जेवण घेऊन आली. चल घे, भरवते तुला, खा पटापट, सुनंदा यशला खाऊ घालत म्हणाली. जान्हवी फ्रेश होऊन खाली आली तेव्हा यशचं जेवण चालू होतं, आणि तो मध्ये मध्ये डुलक्या पण देत होता. असं करतो, झोप आली आता, केव्हाचं जेवण कर म्हणाली तर ऐकेल तर, मावशीने त्याचं तोंड पुसून दिलं आणि त्याला उचलून आत नेऊन झोपवलं. माझं बाळ असतं तर ते पण आता यश एवढंच असतं ना, माझी लाईफ किती वेगळी असती. मी आणि मोहन, आमचं बाळ, किती सुंदर फॅमिली असती ना आमची, जान्हवी मनातच विचार करत होती. मावशीने तिला जेवण करायला हाक मारली तेव्हा ती भानावर आली. थोड्याफार गप्पा मारत त्यांनी जेवण संपविले. जान्हवी लगेच आपल्या रूममध्ये निघून गेली. ती घरी परत आली खरी, पण तिला आता उदास वाटत होतं. मोहनच्या घरून तिचा पाय निघत नव्हता. कुठलीशी अनामिक ओढ तिला थांबवू पाहत होती, पण तिने स्वतःच्या मनाला कंट्रोल केले आणि निघून आली. पण आता तिला एक वेगळीच हुरहुर वाटत होती. विचार करतच तिला झोप लागली. सुनंदा, तू त्या ऑफिसमध्ये जाऊन साहेबांना भेटून घे. हो ताई, मला पत्ता बरोबर सांगा, मग मी जाते, सुनंदा म्हणाली. हो सांगते, जवळच आहे इथून. पगार आणि कामाबद्दल व्यवस्थित बोलून घे. आता पगार कमी देतील तर थोडं ॲडजस्ट कर. उगाच कुणाकडे धुनी भांडी करण्यापेक्षा हे काम बरं राहील. पगार पण वाढवतील नंतर, जान्हवी सुनंदाला समजावून सांगत होती. बरोबर बोलताय ताई तुम्ही, मी करेन, तुमचा शब्द नाही पडू देणार खाली. पत्ता सापडला, काही अडचण आली तर मला फोन कर, नंबर आहे ना माझा, जान्हवी म्हणाली. हो आहे. गुड, चल मी निघते, आता तू सांभाळून जा, जान्हवी म्हणाली. हो, बाय. जान्हवी तिला आणि यशला हात हलवून बाय केले आणि ऑफिसला निघून गेली. सुनंदासाठी तिने एका लहानशा ऑफिसमध्ये नोकरीसाठी शिफारस केली होती. तिथेच आज सुनंदाला पाठवायचे होते. सुनंदा स्थिर स्थावर झाली की ती परत एका जबाबदारीमधून मोकळी होणार होती. ही जबाबदारी तिने स्वतःहून घेतलेली. कुठलेही ऋणानुबंध नसताना. अजाब रसायन आहे ना आपली जान्हवी म्हणजे. संध्याकाळी ती घरी आली तेव्हा काकू आणि सुमित घरी आलेले. काकू तिची वाटच बघत होती. जान्हवीला तिने आल्या आल्या पाणी दिले आणि स्वतःच कॉफी करायला गेली. अगं तू कशाला त्रास घेतलास, मावशी आहेत ना. काय झालं एखाद दिवशी मी केली तर, त्या तर रोज करतातच, म्हटलं करावी लेकीची थोडी काळजी. बाप रे, आज लेक बीक काहीतरी मोठं काम आहे हिचे बहुतेक, म्हणून ही आता मिठी चोरी चालवत आहे, जान्हवी कॉफी घेत मनातच विचार करत होती. सुमितची शाळा काय म्हणते, जान्हवीने विचारले. छान आहे ताई शाळा, मला खूप मजा येते, सुमित म्हणाला. हो पण अभ्यास करतोस की नाही. करतो की,
आवडतं मला अभ्यास करायला. आधी नव्हतं आवडत. आवडायचं पण खेळायला जास्त आवडायचं. मग वेळच नव्हता मिळत. मित्र यायचे ना बोलवायला. आता नाहीत का मित्र? आहेत पण शाळेतच भेटतात. घरी नाही भेटत आणि अभ्यास करतात ते पण, सुमित म्हणाले. चाचणी परीक्षेत किती मार्क मिळाले? चांगले मिळाले ताई. सर शाब्बास म्हणाले मला. बरं हां, मी विचारते तुझ्या टीचरला. खोटं तर बोलत नाहीस ना तू? जान्हवी काकूंकडे बघत म्हणाली. हो विचारा ना, मी खरंच सांगतोय, सुमित म्हणाला. करतो तो आता अभ्यास आणि चांगले मार्क मिळवले, पण घरी आणले होते टेस्ट पेपर सहीसाठी, काकू म्हणाली. ठीक आहे, पण आणखी चांगला अभ्यास करायचा. जा आता खेळ यशसोबत, जान्हवी म्हणाली. मी नाही खेळत त्याच्याशी. भांडतो तो खूप. लहान लहान गोष्टीला रडतो आणि मग स्वतःच. अरे लहान आहे ना तो, कळत नाही त्याला, जान्हवी म्हणाली. ठीक आहे, खेळतो पण थोडाच वेळ, सुमित म्हणाला. बरं तुझी इच्छा. सुमित यशसोबत खेळायला अंगणात निघून गेला. बोला काकू, काय बोलायचं आहे तुला? जान्हवी म्हणाली. तसं काही खूप महत्त्वाचं नाही, पण काकू अडखळत बोलत होती. अगं बोल ना, काय बोलणार आहेस ते, जान्हवी म्हणाली. तुझ्या काकांच्या तब्येतीकरता 1,00,000चं कर्ज काढलेलं होतं, तर त्याचे हप्ते भरायचे आहेत. माझा पगार फार कमी आहे, त्यात सुमितचं आणि माझं कसं बसं ॲडजस्ट होतं. तसं तू देतेस घराचं भाडं आलं की, पण तरी शिल्लक काहीच राहत नाही. त्यामुळे हे कर्जाचे हप्ते भरायचे राहिले, काकू म्हणाली. किती आहे हप्ता भरायचा? जान्हवीने विचारले. व्याज धरून 15,000 आहे, काकू म्हणाली. बरं यावेळी देते मी, पण पुढल्या वेळी तुलाच जमा करावे लागतील पैसे. रुपालीचा सगळा खर्च मी करते ना, तिला खूप जास्त खर्च होतो. तू जरा समजून घे काकू, जान्हवी म्हणाली. हो मी करते पुढल्या वेळी प्रयत्न, यावेळी तेवढी मदत कर, काकू म्हणाली. उद्या देते तुला मी पैसे, चालेल ना? आता नाहीत माझ्याकडे, जान्हवी म्हणाली. हो चालेल. काकू स्वयंपाकघरात निघून गेली. तिथेच सुनंदा स्वयंपाक करत होती. मावशी हॉलमध्येच होत्या. एवढं सगळं झाल्यावर पण ही बाई काही सुधारणार नाही. किती लोभी आहे ना, जान्हवी मावशीला म्हणाली. हो ना, असतो एकेकाचा स्वभाव. तुम्ही नसतात तर काय केले असते? एवढं साधं पण कळत नाही त्यांना, मावशी म्हणाल्या. असो, काय करायचं आहे? मला पण माहेरचं असं कुणी मोठं नाहीच ना तिच्याशिवाय, म्हणून सगळं करावं लागतं, जान्हवी म्हणाली. रक्ताची नाती नसली तर मायेची किती नाती जोडली आहेत ताई तुम्ही, मावशी म्हणाल्या. वेळ आल्यावरच कळतं मावशी, किती नाती खरी आहेत आणि किती खोटी आहेत ते, जान्हवी म्हणाली. हो ते आहेच, पण तुम्ही खूप प्रेम देता सर्वांना, तुम्हाला कोण नाही मदत करणार. जान्हवी त्यांच्याकडे बघून फक्त हसली आणि रूममध्ये निघून गेली. तिला तृप्तीला फोन करायचा होता. बरं वाटतंय का मोहन आता? ताप उतरला ना, सुलभाताईने विचारले. हो आई, उतरला ताप आणि ठीक आहे मी आता, मोहन म्हणाला. 2 दिवस आराम कर घरीच, उगीच धावपळ झाली की परत आजारी पडशील, सुलभाताई म्हणाल्या. आई मी लहान आहे का? आणि ऑफिसला जावेच लागेल मला. उद्या महत्त्वाची कामं आहेत आणि काही धावपळ नाही करणार. एका ठिकाणी बसून काम करतो, मग तर झालं, मोहन वैतागत म्हणाला. कशाला त्रास देतेस ग त्याला? जान्हवी येऊन गेली ना, आता तो ठणठणीत बरा झालाय. आधी कसा चेहरा पडलेला होता माहीत आहे ना, विनायकराव म्हणाले. काय बाबा तुम्ही पण, मोहन पुन्हा वैतागला. तुम्ही पण काय रे, खोटं बोलत आहे का मी? जान्हवी भेटून गेली म्हणून लवकर बरा झालास की नाही खरं सांग. हे केस काही उन्हात पांढरे नाही केलेत मी, विनायकराव मोहनला चिडवत म्हणाले. ताप उतरलाय पण कशाने मला पण नाही माहीत, पण औषध घेतले होते हा मी, मोहन म्हणाला. मग आता काय ऑफिसला जाणार आहेस? विनायकराव म्हणाले. हो उद्यापासून जॉईन करतो. बायकोला कधी आणतोस घरी? विनायकरावांनी विचारले. काय? मोहन म्हणाला. अरे आमच्या सुनबाईंना घरी कधी आणतोस असं विचारतोय मी. आता कोण सुनबाई असं नको विचारू, विनायकराव म्हणाले. बोलावे लागेल हो बाबा तिच्याशी, मोहन म्हणाला. लवकर बोल, फार उशीर नको, आधीच खूप दिवस झाले ती या घरापासून लांब आहे, विनायकराव म्हणाले. काल किती आपुलकीने घर न्याहाळत होती ना, झाडावरून सुद्धा प्रेमाने हात फिरवत होती. घराची एक ओढ दिसत होती तिच्या डोळ्यात, सुलभाताई म्हणाले. आपल्याला दिसून काय फायदा? ज्याला दिसायला हवं त्याला दिसलं की नाही कुणास ठाऊक. कळला बाबा तुमचा टोमणा. मला पण बोलायचं आहे जान्हवीसोबत, पण तिला जमेल का आता इथे राहायला? मोहन विचार करत म्हणाला. तिला नाही जमलं तर तू राहा तिच्यासोबत, तिच्या घरी.
कुठेही राहा पण सुखाने संसार करा म्हणजे झालं, विनायकराव म्हणाले. तुम्हाला एकटं सोडून मी कसं काही राहू शकतो बाबा, त्यात तुमचा आजारपण, मोहन म्हणाला. तू उगाच विचार करत बसू नको मोहन. आधी आम्ही तुम्हा दोघांचं ठरवा. बोला एकमेकांशी. बाकी अडचणी सुटतात मग आपोआप. आणि जान्हवी घेईल सगळं सांभाळून, विश्वास आहे मला, सुलभाताई म्हणाल्या. हो, अगदी बरोबर बोलतेस सुलभा. उगाच मनात विचार करायचा आणि चुकायचा निर्णय घ्यायचा. त्यापेक्षा बोलून प्रश्न सोडवा, विनायकराव म्हणाले. बरं, मी भेटतो जान्हवीला या आठवड्यात, मोहन म्हणाला. हो, लवकर जा भेटायला. ऑल द बेस्ट, विनायकराव म्हणाले. सुलभाताईंनी त्याच्या डोक्यावर हात फिरवला. जान्हवीने तिच्या काकूला 15,000 रुपये दिले. ती पैसे मिळतपर्यंत तिथेच थांबली होती. सुमितला तिने जान्हवीच्या घरूनच शाळेत पाठवले होते. दुसऱ्या दिवशी ती तिच्या घरी निघून गेली. सुनंदाला नोकरी मिळाली होती. पगार पण अपेक्षित असा मिळाला. त्यात ती खुश होती. मुलाला जिल्हा परिषदच्या शाळेत घातले. ती पण आता स्वतःसाठी भाड्याने रूम शोधत होती. तिला रूम मिळाल्यावर मावशी पण रात्रीच्या मुलीकडे राहणार होत्या. रात्री जान्हवी तिच्या रूमच्या गॅलरीत बसली होती. बाहेर रिमझिम पाऊस सुरू होता. वातावरणात गारवा पसरला होता. ती हातात पुस्तक घेऊन वाचत बसलेली. बराच वेळ तिचा मोबाईल वाजत होता. पण बाहेरच्या पावसाचा आवाज आणि तिचे लक्ष पण पुस्तकात होते, त्यामुळे तिला आवाज आलाच नाही. ती आतमध्ये आली आणि मोबाईल हातात घेतला तर बघते मोहनचे 5 मिस कॉल. बापरे, यांनी एवढे वेळा फोन केले. पण कशासाठी? काही इमर्जन्सी असेल का? बाबांची तब्येत तर ठीक असेल ना? मी पण का विचार करत बसली? सरळ फोन करूनच विचारते ना काय झाले ते, जान्हवी आपल्या मनातच बोलत होती. हॅलो, जान्हवी म्हणाली. हॅलो, कशी आहेस? तब्येत तर ठीक आहे ना, मोहनने विचारले. हो, पण तुम्ही असं का विचारत आहात, जान्हवी म्हणाली. अगं, एवढ्या वेळा फोन केला, तू रिसीव्ह करत नाही म्हणून जरा काळजी वाटली. मी जरा वाचत बसले होते गॅलरीत, त्यामुळे ऐकायला नाही आले. बरं, काही काम होतं का? तब्येत ठीक आहे ना बाबांची? हो, ते ठीक आहेत. पण, मोहन म्हणाला. पण काय? बोला ना. तुला राग आला असेल ना त्या दिवशी आपण पन्हाळ्याला गेलो? मोहन जरा अडखळत बोलला. हो, मला आलाय राग, जान्हवी म्हणाली. सॉरी, मोहन म्हणाला. जान्हवी मात्र काहीच बोलली नाही. अगं, खरंच सॉरी. म्हणजे तू असं अचानक विचारलं, मला लगेच नाही कळलं तुला काय उत्तर द्यायचे ते. का? कॉलेजमधलं प्रपोजल होतं का न सुचायला? जान्हवी जरा रागानेच म्हणाली. काय? म्हणजे आपण कॉलेजला आहोत का? मी अचानक प्रपोज केलं आणि तुम्ही नाही म्हटलं. नवरा बायको आहोत ना आपण, जान्हवी म्हणाली. काही कारणं आहेत जान्हवी त्यामागे, मोहन म्हणाला. बरं, मग आता काय झालं? आता काय म्हणणं आहे तुमचं? आपण भेटून बोलूया का? आता मी स्वतःला बाहेर काढत होते. परत तेच बोलणार असाल तर नाही भेटायचं मला, जान्हवी म्हणाली. बोलल्याशिवाय गोष्टी क्लिअर कशा होतील? प्लीज भेट ना, मोहन म्हणाला. फोनवर सांगा काय बोलायचं ते, भेटायला कशायला हवं, जान्हवी भावखात म्हणाली. भेट ना गं प्लीज, मला बोलायचं आहे तुझ्याशी, मोहन तिला विनवणी करत म्हणाला. त्याला कळत होतं ही भावखात आहे. बरं, ठीक आहे. कुठे भेटायचे, जान्हवी म्हणाली. तू म्हणशील तिथे. घरी या, नाहीतर ऑफिसला, जान्हवी म्हणाली. अगं राणी, कुठेतरी बाहेर भेटूयात ना, मोहन म्हणाला. ठीक आहे, ठरवा आणि तसं कळवा मला, मी येईल तुम्ही म्हणाल तिथे, जान्हवी म्हणाली. नक्की ना? हो, नक्की. ओके, मी कळवते तुला. बाय, काळजी घे. बाय. जान्हवीने फोन ठेवला. आता काय बोलणार आहेत कुणास ठाऊक. चांगलं काही असेल, होप ठेवावी की नको, नाही तर पुन्हा आपलाच मूड ऑफ व्हायचा, जान्हवी विचार करत होती. बरं, बघूया काय होतंय. आता विचार करून काही फायदा नाही. आता शब्द दिला त्यांना तर जायलाच पाहिजे. माधुरीला सांगावे का भेटायला जायचे आहे ते? विचारच करत होती तर माधुरीचा फोन आला. हाय, 100 वर्ष आयुष्य आहे तुला. आता तुझाच विचार करत होते मी. कशी आहेस? ठीक आहे मी, पण तू माझ्या मागे का लागलीस आता? माझा कशाला विचार करतेस ग? माधुरी म्हणाली. सहज ग, आठवण आली तुझी, जान्हवी म्हणाली. हो, माहीत आहे मला किती आठवण करतेस माझी ते. मीच फोन करते प्रत्येक वेळी, माधुरी म्हणाली. सांगितले ना, आता करतच होते. आता तुझाच आला तर मी काय करू, जान्हवी म्हणाली. बरं, कशी काय आठवण केलीस ते सांग, माधुरी म्हणाली. अगं, मोहन भेटायचं म्हणत होते, जान्हवी म्हणाली. वाव, कधी भेटणार आहेस? आय एम सो एक्साइटेड, माधुरी, जान्हवी म्हणाली. सॉरी, खरंच लक्षात नाही आले माझ्या. मी नाही तुला जास्त होप दाखवणार.
तुमचं तुम्हीच ठरवा आता काय ते, आणि काही मनाला लावून घेऊ नका. मनासारखं नाही झालं तर, माधुरी म्हणाली. सॉरी नको म्हणूस ग, तू माझ्यासाठीच बोलतेस ना, आणि मी नाही घेणार टेन्शन आता, जान्हवी म्हणाली. गुड. बराच वेळ दोघीजणी फोनवर संभाषण करत होत्या. जान्हवीला कळत नकळत मोहनला भेटायचं म्हणून उत्सुकता लागलेली, पण लगेच दुसरं मन म्हणायचं, जान्हवी अपेक्षा नको ठेवू जास्त, त्रास होईल तुलाच. काय बोलायचं असेल मोहनला अंदाज लागत नव्हता. पण आज राणी म्हणाले मला किती छान वाटलं ना ऐकताना. पण काय असेल त्यांच्या मनात काहीच अंदाज लागत नाही. जान्हवी मनातल्या मनात विचार करत होती. तर आजचा भाग इथपर्यंतच. भेटूया पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.